सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडवत प्रणाम। आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बंधूंनो, आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे 114 दृष्टांताचे निरूपण केले आहे त्यापैकी जो एक दृष्टांत आहे तो म्हणजे कुष्टी याचा दृष्टांत, यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दृष्टांत म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे एखादा तत्वसिद्धांत समजून सांगण्यासाठी उदाहरण म्हणून घेतलेला प्रसंग किंवा कथा या अर्थाने हे दृष्टांत आलेले आहेत। हा दृष्टांत सर्वज्ञांनी देमाईसा नावाच्या स्त्री भक्ताला निरूपण केलेला आहे। हा दृष्टांत अतिशय महत्त्वाचा आहे। प्रपंचातील संसारातील जे भीषण वास्तव आहे ते या दृष्टांतात सर्वज्ञांनी मांडलेले आहे, अधोरेखित केलेले आहे। प्रपंचामध्ये जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहात, जोपर्यंत तुमच्याकडून अपेक्षा पूर्ण होत असतात, गरजा पूर्ण होत असतात, तोपर्यंतच तुम्ही सर्वांना हवेसे वाटतात। याचं अनेक ठिकाणी उदाहरण आपल्याला आढळून येत असतं की एका कुटुंबामध्ये सुद्धा काही हितसंबंधावरून दुरावा निर्माण होत असतो किंवा होऊ शकतो। हा कुष्टियाचा जो दृष्टांत आहे तो आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहावा लागेल। म्हणजे हा दृष्टांत सांगण्याचा मुख्य उद्देश जो सर्वज्ञांचा आहे तो म्हणजे मनुष्यांनी भगवंताविषयी समर्पित कशा पद्धतीने असावे, ईश्वराविषयी त्याचा भाव कसा असावा आणि भगवंत सुद्धा त्या समर्पणाचा, त्या भावाचा स्वीकार कशा पद्धतीने करतात हे आपल्याला या दृष्टांतात दिसून येईल। हा दृष्टांत सर्वज्ञांनी देमाईसांना डोमेग्राम येथे निरूपण केला आहे। दृष्टांताचे नाव आहे कुष्टियाचा। कुष्टियाचा म्हणजे कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीचा। एक सुखी व संपन्न असलेला परिवार व त्या कुटुंबाचा जो कुटुंब प्रमुख आहे त्यांना कुष्ठरोग होतो आणि साहजिकच त्या रोगामुळे तो जो व्यापारी आहे, जो उद्योगी आहे, तो त्याचा जो व्यापार उद्योग त्यांना सोडावा लागतो। सध्याच्या कालखंडामध्ये या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण पूर्वी मात्र या आजाराकडे किंवा त्या आजारप्राप्त झालेल्या व्यक्तीकडे एक तिरस्काराच्या भावनेतून पाहिले जात होते व त्या मनुष्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न लोक समाज करत असत। आणि अशी परिस्थिती असताना त्या श्रीमंत व्यापारी असलेल्या व्यक्ती त्यांना तो कुष्ठरोग होतो आणि त्या रोगामुळे आता त्या व्यापाराकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोनात हळूहळू बदल होत होता। आता त्या व्यापाराबद्दल त्या आजारामुळे लोकांना घृणा उत्पन्न होत होती। गावातील लोक त्यांना टाळत होते। हा आजार होण्यापूर्वी हीच गावातील मंडळी दिवसभर या व्यापाराच्या मागे पुढे राहत असत। तो जे सांगेल ते काम करत असत। त्याचा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी आतुर असलेली ही मंडळी आता मात्र हीच मंडळी त्या व्यापाराकडे तिरस्काराच्या नजरेतून पाहत होती, त्यांना भेटायला सुद्धा जात नव्हती। याचे दोन कारण होते। एक तर तो हा आजार, हे कारण तर आहेच, पण दुसरं कारण म्हणजे तो व्यापारी आता या लोकांच्या दृष्टिकोनातून निरुपयोगी झाला होता। आता त्या व्यापाऱ्याकडून या लोकांच्या अपेक्षा, गरजा पूर्ण होणार नव्हत्या। म्हणजे जोपर्यंत अपेक्षा पूर्ण होत होत्या तोपर्यंतच सर्व सोबत होते, आता मात्र ते सर्व त्यांची घृणा करत होते। बरं, आता हे गावातील लोकांचं समजलं। याही पुढे आता सोयरे दायरे म्हणजे नातेवाईक सुद्धा त्यांची खंती करू लागले, म्हणजे तिरस्काराच्या नजरेतून पाहू लागले। आणि हेच ते नातेवाईक सोयरे दायरे होते की यांच्याकडे कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य असो, प्रसंग असो, त्या व्यापाराला विचारल्याशिवाय करत नव्हते। ते जे सांगतील, जसं सांगतील, म्हणजे अंतिम शब्द तो जो व्यापारी म्हणत होता तेच होणार, अशी परिस्थिती असणारे हे नातेवाईक मंडळी सुद्धा आता त्या व्यापाराची खंती करू लागले। आता नातेवाईकापर्यंतही ठीक होतं,
म्हणजे मुळातच नातेवाईकामध्ये आत्मीयतेचं प्रमाण कमी अधिक असू शकतं, पण याही पुढे जाऊन आता कुटुंबातील सदस्य म्हणजे बहीण भाऊ एवढंच नाही तर त्या व्यापाराचा स्वतःचा मुलगा सुद्धा आता त्यांची घृणा करत होता, त्यांची किळस उत्पन्न होत होती. ते सुद्धा आता त्याची सेवा करताना तोंड येडवाकडं करत होते. तो व्यापारी घरात अंगणात बसत होता, त्याचं ते सुद्धा बाहेर बसणं बंद केलं. एवढंच नाही तर घरात सुद्धा इतर ज्या खोल्या होत्या त्यात सुद्धा त्यांना प्रवेश बंद केला होता. त्याची जी ठरवून दिलेली जागा होती त्याने तिथेच थांबायचं. म्हणजे त्या व्यापाऱ्याने अथक परिश्रमातून जी वास्तू उभी केली, तू उभी करत असताना माझं घर म्हणून मोठ्या आनंदाने अभिमानाने जी वास्तू उभी केली होती, त्या वास्तूमध्ये त्या व्यापाऱ्याला मुक्तपणे फिरता येऊ नये यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. आता फक्त त्याची पत्नी ती थोडीफार काळजी घेत होती. थोडीफार म्हणजे पाणी त्याच्याजवळच भरून ठेवायचं, त्याला तहान लागली की त्यांनी स्वतः घेऊन ते पाणी प्यायचं. फक्त जेवायला ताट ती पत्नी नेऊन देत असत, आणि ते बी ताट देत असताना म्हणजे असं 5-7 फुटाहून ते सरकून ती ताट पत्नी त्या व्यापाऱ्याला देत असत. आणि ही सर्व स्वतःची दयनीय अवस्था पाहून तो व्यापारी खूप दुःखी व्हायचा. त्याला स्वतःचा पूर्वील काळ आठवायचा. काय दिवस होते ते. मला बोलण्यासाठी लोकांच्या रांगा लागत होत्या, मला प्रत्येकाला भेटणं होत नव्हतं. आणि आता अशी परिस्थिती आहे की बाहेरचे तर सोडा, घरातीलही कोणी व्यक्ती मला एक शब्द बोलायला तयार नाही, माझ्याकडे पाहून कोणी स्माईल द्यायला तयार नाही, हसायला सुद्धा तयार नाही. सगळे माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेतून पाहत आहेत. आणि या जगण्यापेक्षा मला मृत्यू आलेला बरा, इतका तो दुःखित अवस्थेत काळ व्यतीत करत होता. एके दिवशी कुटुंबातील सदस्य म्हणजे आपापसात बोलत असताना असं म्हणतात की यांना आता मृत्यू आला तर बरं होईल, असं किती दिवस जगणार आहेत काय माहीत. आणि हे शब्द त्या व्यापाऱ्याने ऐकले व तो खूप दुःखी झाला. त्याला अत्यंत वाईट वाटले, पण वाईट वाटून तरी काय करेल, नाईलाज होता. एके दिवशी त्यांची पत्नी जेवायचं ताट आणून देत असताना नाकाला पदर लावलेला आहे, 5-7 फुटावरून ते ताट सरकून दिले आहे, आणि त्याच वेळेस नेमका तो व्यापारी तो थुंकतो. आणि ते पाहून परिस्थिती त्यांनी थुकलेलं पाहून त्या पत्नीलाही किळस येते, आणि ती त्या भरामध्ये म्हणून जाते की एकदाचं मरण का जात नाहीत. हे ऐकल्यानंतर मात्र तो खूप दुःखी झाला. इतरांनीही शब्द वापरले होते, पण आता मात्र स्वतःची पत्नी असं म्हणती, जिला अर्धांगिनी असं म्हणतात, जिच्या साथीने हा सर्व प्रपंच उभा केला, 7 जन्माच्या संसाराचे स्वप्न जिच्यासोबत बघितले, ती आज मला असं म्हणते की यांना मृत्यू का लवकर येत नाहीत. संत श्रेष्ठ तुकोबाराय सुद्धा या संसाराची वास्तविक मांडत असताना असं म्हणतात की जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी, झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती, सांडून या पळती रांडापोरे, बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, नासिले हे घर थुंकून या, तुका म्हणे माझे नव्हतील कोणी, एका चक्रपाणी वांचून या. संत श्रेष्ठ म्हणतात की हे जे जन आहे फक्त सुखाची सोबती आहे. तुम्ही देता घेता म्हणून ते सोबत आहेत, अंतकाळी तुमचं कोणी नाही. तुमचे कर्म तुमच्या सोबत अंतकाळी असणार आहे, आणि जे तुमच्या सोबत अंतकाळी असणारे व मृत्यूनंतरही तुमच्या सोबत जे असणार आहे ते म्हणजे तुमचे कर्म. म्हणून जीवन जगत असताना सत्कर्माचे आचरण करा, त्या ईश्वराची एकनिष्ठ भक्ती करा. सर्व दुःखातून मुक्त करणारा तोच एकमेव दुःख अर्थ आहे. पुढे संत श्रेष्ठ म्हणतात की बाईल म्हणे खरे मरता तरी भरे, नासिले हे घर थुंकून या. आणि हीच परिस्थिती त्या व्यापाराची झाली होती. स्वतःची बाई म्हणजे पत्नी ही त्यांना म्हणती की तुम्ही मरता तर बरं होईल. आता मात्र तो व्यापारी उबगून गेला, कंटाळून गेला, त्याला त्रस उत्पन्न झाला. त्याला इतके दिवस वाटत होतं की हे सर्व माझेच आहे, त्रासापोटी रागापोटी मला असं म्हणत असतील, पण शेवटी माझेच आहेत, ही ममता त्याच्या मनात होती. आता मात्र तो या ममतेच्या बाहेर पडला. त्याच्या लक्षात आलं की हे फक्त मलाच असं वाटतं, कुटुंबाच्या मनात माझ्याविषयी आवडी प्रेम आता शिल्लक राहिले नाही. आता खरंच जिवंत राहण्यात सुद्धा अर्थ नाही, हे सगळे स्वार्थाचे नाते आहेत. आणि आता इथे या घरात मृत्यूची वाट पाहत बसण्यात काही अर्थ नाही.
इथे मेल्यापेक्षा आता गावाच्या बाहेर एक मंदिर आहे. आयुष्यभर तर कधी मंदिरात गेलो नाही, पण आता त्या मंदिरात जाऊ आणि तिथेच शेवटचा श्वास घेऊ. आता मात्र इथं राहायचे नाही असं ठरवतो आणि तो व्यापारी कसा बसा त्या मंदिरापर्यंत पोहोचतो. तिथे गेल्यावर त्या देवतेला तो व्यापारी म्हणतो की देवा, आता या क्षणापासून तू माझा आणि मी तुझा. आता मी सर्व नाते संबंध घरदार सोडून मी आता इथं आलेलो आहे. आता मी तुझा झालेलो आहे. आता मला शेवटचा श्वास इथेच घ्यायचा आहे. इकडे त्या व्यापाऱ्याच्या घरी ही वार्ता समजली. ते सर्व परेशान झाले. म्हणजे परेशान होण्यामागे जे कारणे होते ते वेगळे होते. म्हणजे समाज काय म्हणाल, पाहुणे काय म्हणतील, गावातले लोक काय म्हणतील. त्या व्यापाऱ्यानेच सर्व संपत्ती कमावली होती. हा बंगला, हे घर सुद्धा त्यानेच बांधले होते आणि आता त्यावर वेळ आली तर हे सेवा करत नाहीत आणि त्यालाच घरदार सोडून मंदिरामध्ये राहण्याची वेळ आली, आपला अपमान होईल या विचाराने ते परेशान झाले होते. आणि आता हे सर्वजण समाजाचा विचार करून आपण त्यांना आणायला जाऊ, म्हणजे कमीत कमी लोक असं तर म्हणतील की ते आणायला तरी गेले होते. वास्तविक त्यांच्या मनात काही प्रेम आवडी नव्हती. मग तर सर्व येतात आणि त्या व्यापाऱ्याला म्हणतात की आपल्या घरी चला. यावर तो व्यापारी म्हणतो की आता मी तुमचा नाही आणि तुम्ही माझे कोणी नाही. आता फक्त मी या देवाचा आणि देव माझा असं म्हणून तो परिवाराला नकार देतो. ते वापस घरी जात नाही. इकडे तो ज्या मंदिरात आला होता त्या देवतेने आता त्याचा अभिमान घेतला. का अभिमान घेतला तर तो त्याच्या कुटुंबाला म्हणाला की आता तुम्ही कोणी माझे नाहीत, जे का आहे ते आता मी या देवाचा आहे. त्यामुळे त्या देवतेने अभिमान घेतला. आता तो मंदिरात राहत होता. त्या मंदिरात दर्शनाला येणारे जाणारे जे भक्त होते, जे लोक होते, त्यापैकी कोणी पाणी तिथे त्याला भरून पिण्यासाठी ठेवत होतं, कोणी त्याला जेवणासाठी आणून देत होतं. एक जणाने त्याला अथरायला आणून दिलेलं, एक जणाने त्याला पांघरायला आणून दिलं, कोणी कपडे आणून दिले. अशा पद्धतीनं त्याच्या सर्व गरजा तिथे पूर्ण होऊ लागल्या. त्या देवतेने त्याला दृष्टभर अन्न उदक तर पुरविले, पण मृत्यूनंतर त्या देवतेने त्या व्यापाराला आपले जे फळ आहे ते सुद्धा दिले. आणि याचं कारण म्हणजे त्या देवतेने जे याचं कारण जे आहे, तो व्यापारी त्या देवतेला म्हणाला की तू माझा आणि मी तुझा, इतर कोणीही माझे नाहीत. सर्वज्ञ श्री जगदेव स्वामींनी देमायसाला हा दृष्टांत निरूपण करताना अशा पद्धतीनं जीवाने म्हणजे ईश्वराला समर्पित व्हायला पाहिजेत. त्या परमेश्वराला देव माझा आणि मी देवाचा या भावेनं शरण जायला पाहिजेत. देवता जर एवढं करू शकते तर परमेश्वर काय करणार नाहीत. देवतेच्या तर फळातून पुन्हा या जीवाला या मृत्यूलोकात यावं लागतं, पण परमेश्वर तुम्हाला जन्ममृत्यूच्या पलीकडे फेऱ्यातून मुक्त करणारा तो परमेश्वर आहे आणि जीवन जगत असताना सुद्धा तुमची सर्वतोपरी काळजी घेणारा आहे. गरज आहे ती फक्त आपल्याला या सर्व मोहमायेच्या बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराला सर्वस्व अर्पण करण्याची, परमेश्वराला सर्वस्व आपलं म्हणण्याची. देमायसाला निमित्त करून सर्वज्ञांनी हा दृष्टांत आम्हाला निरूपण केला आहे. हा आचार आम्हाला सांगितला आहे की ईश्वराची म्हणजे ईश्वराने जी अपेक्षा या जीवाकडून केलेली आहे, जी असंसा या जीवाकडून केलेली, ती अपेक्षा या जीवानं पूर्तता करायला पाहिजेत. त्या दिशेनं आपल्या जीवनभर वाटचाल असायला हवी. त्या दिशेनं आपण आपला विचार करायला असावा पाहिजेत. आणि ही परमेश्वराची जी अपेक्षापूर्तीची जी वाटचाल आहे ती ईश्वर कृपेनं आपली सर्वांची यशस्वी हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि लांबलेल्या विचारांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.